नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं दर्शन आरो या यूट्यूब चॅनलवरती. त्यामुळे एवढा भारी क्लायमेट झालं आहे, तुम्ही बघू शकता. एवढं भारी क्लायमेट झालं आहे. तिला मस्तपैकी चिकन आणून दिले. तिला म्हणलं की मला पटकन 5 ते 10 मिनटात म्हणलं चिकन 65 करून दे, खायची खूप इच्छा झाली म्हणलं. तर ती म्हणली मी करते. तर त्याची रेसिपी बघा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मागच्या पण व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दाखवलं आहे, तसंच प्रेम दाखवा सगळ्या व्हिडिओवरती. आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू द्या तुमचं. चिकन 65 झटपट पद्धतीने कसं बनवायचं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर चिकन घेतले बोनलेस, ते मी बारीक एकदम कापून घेतले आणि त्याच्यावर मी हळद आणि धने पावडर टाकली आहे. आता मी मिरची पावडर टाकणार आहे त्याच्यावर. तुम्हाला जेवढं तिखट आवडतं तेवढं तुम्ही जास्त टाका. मी मीडियम टाकते. आता मी लिंबू पिळते ह्याच्यावर. जर दही अवेलेबल असेल घरामध्ये तर तुम्ही दही पण लावू शकता. आत्ता माझ्याकडे दही नाही आहे त्यामुळे मी लिंबू घेतला आहे. अर्धा लिंबू घ्यायचा आहे, जास्त पण नाही. खूप सोप्या पद्धतीने आणि लवकर होतं आणि खायला पण खूप छान टेस्टी. पावसाळ्यामध्ये असं गरमागरम छान वाटतं खायला. थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं. आता मी तांदळाचं पीठ टाकते. एक किंवा 1.5 चमचा इनफ आहे. जर तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता. चिकनची भाजी बनवतीये. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये रेसिपी असेल लिहा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी रेसिपी पण तुम्हाला दाखवेल. हिरवं वाटण काढलंय मी, खूप छान होती अशा पद्धतीने केल्यावर. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते. तेल सुटेपर्यंत असंच ठेवायचे बारीक गॅसवर. आता मी लसूण सोलून घेते. एकदम फ्रेश अद्रक लसूणची पेस्ट आपण करून घेणार आहे चिकन 65ला लावायला. मार्केटमध्ये पण मिळते पण त्याच्यामुळे चव एवढी खास नाही लागत, त्यामुळे मी बनवत आहे. आता अद्रक घेते आणि त्याची साल काढून घ्यायची. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही वाटून घ्यायचं आहे. अधूनमधून लक्ष ठेवायचं, नाहीतर मसाला खालून लागू शकतो. अशी मी पेस्ट करून घेतली आहे, हातानेच केली आहे खलबत्त्यामध्ये, मिक्सरला नाही केलेली. आता ही पेस्ट मी ह्याच्यामध्ये टाकते आणि हे मी आता मिक्स करून घेते हातानेच. हाताने मिक्स केल्यावर ते प्रत्येक चिकनच्या पीसला चांगलं लागेल. चमच्याने केलं तर लागणार नाही, त्यामुळे असं हाताने मिक्स करून घ्यायचं. हे असं मी करून घेतले पूर्ण मिक्स. आणि आता मी त्याच्यावर कोथिंबीर टाकणार आहे आणि मॅरिनेट करायला त्याला एक अर्धा तास तरी ठेवायचं आपण फ्रीजमध्ये. जास्त वेळ ठेवलं तर अजूनच चांगलं आहे, बट आता वेळ नाही आहे माझ्याकडे तेवढा, त्यामुळे मी फक्त अर्धा तास ठेवणार आहे. हे पूर्ण बोनलेस चिकन आहे, त्याच्यामध्ये अजिबात हड्डी नाही आहे. चला आता फ्रीजमध्ये ठेवते ह्याला.
आणि गाईज तुम्हाला जर कलर हवा असेल चिकन 65ला तर तुम्ही त्याच्यामध्ये रेड फूड कलर मिळतो तर तो पण तुम्ही टाकू शकता. आता त्यामुळे मी फक्त त्याच्यामध्ये रेड चिली पावडर टाकली आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे चिकनची भाजी पण करून झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये रेसिपी असं लिहा. मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये याची रेसिपी पण दाखवेल. आता अर्धा तास झालाय गाईज. मी ह्याला काढतीये आणि ह्याला छान असं आता क्रिस्पी तळून घेणार आहे. तेलामध्ये मी छोटा चिकनचा पीस टाकून बघितलाय. आधी चेक करून घ्यायचं तेल किती तापलंय. जास्त पण नाही तापलेलं. तर अशामध्येच आपल्याला चिकन सोडून द्यायचं आहे. तर मी आता टाकते चिकन. तर मीडियम गॅस आहे आणि त्याला मी असं बनवून घेतलं आहे, म्हणजे असं तळून घेतलं आहे असा कलर येईपर्यंत. माझ्याकडे काहीच नव्हतं सामान घरात. मध्ये जे मसाले आणि जे काय होतं त्याच्यामध्येच मी असं बनवले. आता हे असा कलर आल्यानंतर मी हे काढून घेणार आहे आणि हे तळून पण झालेत व्यवस्थित. त्यामुळे पीस जरा बारकेच ठेवायचे म्हणजे पटकन तळले गेले जातात. तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी. खूप छान लागतात खायला. पावसाचा मौसम आहे आणि त्याच्यामध्ये गरम गरम चिकन 65. हे बघा असे पॉपकॉर्न सारखे क्रिस्पी. आता हे मी पूर्ण तळून घेते आणि पूर्ण तळून झाल्यावर तुम्हाला दाखवते. एक टेस्टसाठी दर्शनला देऊन बघते. बघूयात कसे झाले. एक नंबर. घेऊ का? भारी झाले. गरम आहे खूप. मी आता मोठ्या गॅसवर तळते. गॅस मोठा केला आणि आधी मी मीडियम गॅसवर तळून घेतले आणि आता मी लास्टला मोठा गॅस केला. तर अशा प्रकारे मी हे पूर्ण तळून घेतले आणि असं दिसत आहेत पॉपकॉर्न सारखे आणि खूप क्रिस्पी झाले. तुम्हाला मी हे करून पण दाखवते. आणि पूर्ण आतपर्यंत शिजलेत आणि एकदम कुरकुरीत झालेत. हे बघू शकता तुम्ही. आता मी ह्याच्यावर कोथिंबीर टाकणार आहे. चिकनची भाजीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये रेसिपी असं लिहा. आता दर्शन टेस्ट करतोय. दर्शन कशी झाली सांग. चांगलं झालं. मस्त. काय चांगलं झालंय? चिकन 65 पण भारी झाले आणि चिकन रस्सा पण.